एवढं बोर होत होतं घरी, एवढं बोर होत होतं. अहो आल्यावर म्हणले चल थोडं बाहेर जाऊन येऊ. मग आम्ही गेलो बाहेर. असंच झोपलेलो होतो, लांब पडलेलो, कारण सुट्टी असलेल्या दिवशी दोघांचं पण मन लागत नाही, माझं पण नाही आणि संस्कारचं पण नाही. म्हणजे बाहेर जाऊन आलं ना थोडं टाईमही होतं. नाहीतर घरी असलं का काय होतं, टाईमपासच होत नाही. एकदम मोबाईल बघा, टी व्ही बघा, तिथंच फिरा, मग असं होतं. मग त्यामुळं ह्यांनी आले, खाली येऊन थांबा म्हटले होते आम्हाला, तोपर्यंत आम्ही खाली गेलो, आले. मग आम्ही संस्कार, मी आणि त्याचे पप्पा मोटरसायकलवर निघालो, कारण स्कूटीवर बसून जायचं मुलांना दुखतं नुसतं, खूप त्रास होता. आणि पूर्ण फिरून फिरून आलो आम्ही, खूप टाईम लागला घरी यायला रिटर्न. आणि अशी आमची गाडी आहे, म्हणजे त्यांची गाडी आहे ती, माझी नाही, कारण ते जातात बाईकवर फक्त आणि आम्ही जातो स्कूटीवर. मग संस्कार म्हणला मला काहीतरी खायला घेऊन द्या. मग इथं आमची जवळच बेकरी आहे, थोडं दुरावर गेलं का लगेच आहे बेकरी. मग त्या बेकरीमध्ये गेलो आणि त्याला पेस्ट्री वगैरे घेऊन दिलं, पेस्ट्री, कपकेक, काही घ्यायचं असेल त्याला तो घेतला त्यानं. पण त्याला जास्त केकच आवडतो, म्हणजे जे छोटे पीसेस भेटतात ना आपल्या गावाकडे, त्याला एक पेस्ट्री म्हणतात, ते पेस्ट्रीच आवडते. आणि गर्दा एवढं जास्त होता ना तिथं, म्हणजे व्हिडिओ घेता येत नव्हता आम्हाला, भैया वगैरे ते थांबले होते. मग त्यामुळे थोडंसं असंच घेतलं आणि घेऊन निघालो. हे गेजेपर्यंत इथं होते 2 मांजराचे पिल्ले, संस्कार त्यांच्या मागेच लागला लगेच. त्याला एवढे आवडत होते, म्हणतात चल घेऊन घरी, मला मागायचं चल, नुसते पळत होते. आणि ह्याचं चालू होतं की चल घेऊन घरी. 2 होते, मग इकडून तिकडे फिरत होता. तेवढे तिथून निघालो आणि माझं मन होतं काहीतरी तिखट खायचं, कारण एकदम बोर बोर वाटत होतं ना. मग आम्हाला भेटलं बेळचा गाडा रस्त्यामध्येच. म्हणजे आपल्या गावाकडल्यासारखे नाहीत बनवत, पण बनवतात ओके. गावाकडं आपल्या इकडे खूप छान भेळ बनवतात. तर बाहेर गाड्यावर असो किंवा कुठं पण असो, भेळ मस्त असते. इकडं काय सुक्की भेळ असते, म्हणजे फक्त त्याच्यात मिरचीची चटणी टाकतात, ही मिरची जी टाकते ती आंटी तीवाली, बाकी मुरमुरे वगैरे टाकून असंच मिक्स करून देतात. म्हणजे एवढं टेस्टी नाही लागत, घरी मुरमुरेच करून. आणि हे आमच्या संस्कारचं चालू होतं, मला हे घे ते घे. तिथं जाऊन पण बिस्किट घ्यायचं होतं, काही घ्यायचं होतं त्याला. मग त्यांनी तिकडे त्याला ते घेऊन दिले आणि संस्कारानं त्यांनी ते घेजेपर्यंत मी भेळ बनवून घेतली. आम्ही भेळ घेतली, ती आंटीनं टेस्ट करायला दिली. आणि हे म्हणले घरी जाऊन खाऊ, कारण पाणी नव्हतं, काय नव्हतं जवळ संस्कारला. आणि ह्याला ती भेळ नव्हती आवडत, सुक्की होती म्हणून. हे काय केले, पुढे गाडा होता, त्या गाड्यावरली दुसरी भेळ घेतली मी. आंटी जवळची 2 प्लेट घेतली. त्या आंटीने एकच प्लेट बनवली होती, म्हणून त्यांना डबल सांगितलं की दुसरी 1 प्लेट बनवा. आणि अशा प्रकारे गाड्यावरची आंटी जवळची 2 प्लेट घेतली आणि दुसऱ्या गाड्यावरची 1 प्लेट घेतली. अशा प्रकारे आमच्या कालची नाईट झाली. बाहेर थोडंसं फिरून फिरून आलो. संस्कारचं चालू होतं असं तसं नाटक. मग असा आमचा कालचा ब्लॉग झाला, छोटासा मिनी ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.